नमस्कार मंडळी, वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण बघणार आहोत पारंपरिक आरोग्यासाठी उत्तम, अजिबात कडू न होणारी, अगदी मोजक्या साहित्यात बनणारी आणि झटपट तयार होणारी अशी चमचमीत कारल्याची भाजी। कारल्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेऊया। रक्तातील साखर नियंत्रित राहते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर होतात, त्वचेचे आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते, वजन नियंत्रणात राहते व हृदयाचे आरोग्य चांगले राहते। चला तर मग रेसिपीकडे वळूया। त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी कारली घेतलेली आहे, एक पाव स्वच्छ धुवून वाळून घेतलेली आहे, पुसून घेतलेली आहे। आता कापून घेऊया। बारीक बारीक असं गोल गोल स्लाइसेस मध्ये कापून घेते मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभे वगैरे कापू शकता। तर कारली कापून झालेली आहे पूर्ण। एका भांड्यात टाकून घेते। तर यामध्ये मी 1 चमच मीठ टाकून कारल्याला लावून घेणार आहे आणि 2-3 मिनिटासाठी ठेवून देणार आहे बाजूला, म्हणजे मिठाचं पाणी सुटतं त्याला। तर यामुळे थोडा कारल्याचा जो कडूपणा आहे ते कमी होतो। तर आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि सगळं पिळून घ्यायचं आहे। मिठाचं जे पाणी आहे कारलं आणि कारल्याचं आणि मिठाचं पाणी ते काढून घ्यायचं सगळं आपल्याला। तर इथे मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता स्वच्छ धुवून घेऊया। तर पुन्हा आपल्याला धुतलेलं पाणी काढून घ्यायचं आहे। या भाजीत पाण्याचा अजिबात वापर केला जात नाही। तर आधीच आपण पाणी सगळं पिळून घेऊया। तर इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे मी। कढईमध्ये तेल टाकून घेते। एकदम छोटा चम्मच इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला 2-3 मिनिट असं कारलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। शिजून नाही घ्यायचं, फक्त आपल्याला परतूनच घ्यायचं आहे 2-3 मिनिट। तर कारले काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये तेल टाकून घेते मी। तर इथे कारल्याच्या भाजीसाठी कांदा कापून घेते। असं उभा कापून घ्यायचा आणि कारल्याच्या भाजीमध्ये 2 कांदे टाकायचे, मस्त लागते भाजी। जितकी जास्त कांदे असले तेवढी भाजी छान लागते। तर इथे एक टोमॅटो सुद्धा कापून घेते। तर आता कढई गरम झालेली आहे, मोहरी टाकून घेते, जिरे सुद्धा टाकून घेते। तर कांदा परतून घेऊया मस्तपैकी, लालसर रंग होईपर्यंत। तर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकून घेऊया। कांदा लसूण सुद्धा परतून घेऊया। तर कांदा लसूण छान परतून झालेला आहे। यात टोमॅटो टाकून घेऊया, कापून घेतलेला, तो सुद्धा परतून घेऊया। तर यात मध्ये काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे आपल्याला, जसे लाल मिरची पावडर टाकून घेतलेला आहे 2 चम्मच, 1 चम्मच धने पावडर, चवीनुसार हळद आणि मस्तपैकी फोडणी परतून घेऊया। तर फोडणी झालेली आहे आपली मस्त परतून। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कारले टाकून घेऊया। कारल्याला छान फिरवून घेऊया, खाली वर करून घेऊया। तर मस्तपैकी कारल्याला फिरून झालेला आहे। तर यावर प्लेट ठेवून आपल्याला शिजू द्यायचे कारले। तर कारले झालेले शिजून आपले, वरून कोथिंबीर टाकून घेऊया। तर झटपट अशी कारल्याची भाजी, कडू न होणारी अशी भाजी तयार आहे। रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे। तसेच वऱ्हाडी तडका चव जिभेला आनंद पोटाला या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ येईल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। पर्यंत धन्यवाद।